महिला के साथ बलात्कार किया गया और उसकी गला घोटकर हत्या कर दी गई। राज्य में एक के बाद एक रेप की घटनाएं हो रही हैं। महाराष्ट्र के लातूर जिले के औसा तालुका के भेटा में एक 70 वर्षीय घरेलू नौकरानी को अपने घर में बहला फुसलाकर 35 वर्षीय व्यक्ति ने बलात्कार किया। इसके बाद बुजुर्ग महिला की हत्या की। इसके साथ ही नशेड़ी हत्यारों ने मृत महिला को नग्न अवस्था में ही घर में लोहे के रंग से बांध दिया और लगातार 3 दिनों तक कमरे में बंद रखा। उस घटना का खुलासा तीसरे दिन हुआ और महिला की मौत के बाद हत्यारों ने कबूल किया कि उसके साथ 3 बार दरिंदगी की गई थी। पुलिस ने इस मामले में दरिंदगी करने वाले आरोपियों को गिरफ्तार किया है और घटना के बाद भीड़ की और गुस्से का इजहार किया गया। घटना अशी आहे, आमची आत्या ही 4 दिवसापासून गावातून गेलेली होती। मग ते असं शोधाशोध करायची, हिंडायची, इकडे तिकडे जात होती। मग आम्ही सर्वांनी तिचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, परंतु ती काय आम्हाला सापडली नाही। आज दुपारी ठीक 1 वाजता मला भेटा गावातून एक जणांना फोन केला की ओनली तुमची आत्या असं असं या ठिकाणी तिचं प्रेत पडलेलं आहे। मग ज्यावेळेस आम्ही सर्व नातेवाईक, आमचे भाऊ, आमचे हे चुलते आहेत, आम्ही सर्वजण मिळून गेलो। गेल्याच्या नंतर आम्ही पाहिलं की त्या ठिकाणी तिचं प्रेत पडलेलं होतं। अतिशय अस्ताव्यस्त अवस्थेमध्ये प्रेत पडलेलं होतं। तिथल्या माहितीनुसार आम्हाला समजलं की गेली 4 दिवस, ज्या दिवशी पहिला त्यानं बलात्कार केला त्याच दिवशी ती मयत झाली होती। पण तरी सुद्धा या नराधमानं मेल्यानंतर सुद्धा 4 दिवस तिच्यावर बलात्कार केला आणि त्यानं हा जवाब पोलिसांना सर्व लोकांच्या देखत कबूल केलेला आहे। तो तिचं वय 70 वर्ष होतं। मग 70 वर्षाच्या एखाद्या आजीवर सुद्धा जर बलात्कार होत असतील तर अशाला काय माणूस म्हणावं का? आमच्या सगळ्या नातेवाईकाचं मागणं आहे की त्याला फाशी दिली पाहिजे आणि फाशी दिली पाहिजे आणि त्याच्यावर कारवाई करून योग्य ती शिक्षा त्याला झालीच पाहिजे, असं आमचं सगळं नातेवाईकाचं, आमच्या सगळ्या गावकऱ्याचं असं म्हणणं आहे। नेमकी काय घटना घडली आता आणि काय मागणी केली? आमच्या गावची नकुलेश्वर बोरगावची 70 वर्षाची महिला भेटा येथे काही कामानिमित्त गेली असता तेथील एका नराधमानं काहीतरी देतो म्हणून घरामध्ये नेलं आणि त्यांच्यावर बलात्कार केला आणि बलात्कार करून सोडलं नाही तर जेव्हा ठार मारलं आणि ठार मारल्यावर सुद्धा 3 ते 4 वेळा बलात्कार केला आणि दरवाजातली बॉडी घरामध्ये तसंच ठेवून तो नराधम पत्र्यावर झोपायचा आणि पत्र्यावर झोपून सुद्धा तिथं लोकाला काही माहीत नव्हतं कशाचा वास यायला, काय तर कोण कुठं मेला असेल म्हणून लोकांनी दुर्लक्ष केलं। पण त्याची आई 4 दिवसापूर्वी गावाला गेली होती आणि ती माऊली आली आणि दरवाजा उघडून पाहते तर घरामध्ये प्रेत दिसून आलं आणि त्यांनी गावातल्या लोकांना सांगितलं आणि त्यांनी तात्काळ भादा पोलीस स्टेशनला कळवलं आणि भाद्याचे पोलिसांनी येऊन पंचनामा केला आणि आरोपीला अटक केली। आरोपीला अटक केल्यानंतर आरोपी तिथंच सर्वांसमोर म्हणत होता की मी बलात्कार करून मारलंय। तर अशा नराधमाला तात्काळ फाशी व्हायला पाहिजे असं आमच्या गावकऱ्यांची मागणी आहे। जर तुमच्यानं प्रशासनानं जर फाशी देणं होत नसलं तर त्या आरोपीला आमच्या ताब्यात द्यावं, आम्ही फाशी देतो। पुढच्या परिणामाला आम्ही काय होईल ते आम्ही सामोरं जाऊ। पण आज महाराष्ट्राची अशी परिस्थिती झाली आहे की लहानातलं लहान बाळ आणि वयोवृद्ध आजी सुद्धा जर अशा नराधमाला पुरत नसली ना, हे सरकार जर काही करू शकत नसलं तर ह्या सरकारला सत्तेमध्ये राहण्याचा काही अधिकार नाही। आमचं एवढं मागणं आहे की त्या आरोपीला तात्काळ फाशी झाली पाहिजे, एवढीच आमची मागणी आहे।